आणि हे इलायची टाकली, गूळ टाकला, गूळ टाकल्यानंतर हळद, जिरं, थोडं चवीपुरती मीठ आणि 3 केळी घेतली. कमसे कम पीठ 2 वाटी पीठ आहे, 2 वाटीला मी 3 केळी घेतली. मग हे असं मळायचं, ते सर्व एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं. असं एकदम मिक्स करून घेतलं ना, पुऱ्या छान येतात गोड. नाश्त्यासाठी मस्त आहे, लहान मुलं हौशीने खातात, लहान काय मोठी पण हौशीने खातात. पुरं असं मिक्स करून घ्यायचं. असं पुरं एकदम मस्त चांगलं मिक्स करून घेतलं ना, मग गूळ एकदम मस्त पुऱ्याला लागतो. इकडे आपण काय करायचं, तेल गरम करत ठेवायचं. तेल गरम, ही नाश्त्याची पुरी एवढी मस्त चहाबरोबर लागते ना, तुम्ही करून बघा. कधी केलं नसेल ना, केळं टाकून पुरी बनवायची, खूप छान. हे जास्त करून घ्या ना, गोवन लोक खातात, त्या लोकांना खूप आवडते, गोवन लोकांना. थोडंसं पाणी टाकायचं, कारण की थोडं पाणी टाकलं थोडं चांगली बनते ती, मऊ येते. मला किती मस्त पीठ झालं. पुरी अशी फुगायला पाहिजे, या नाश्त्याच्या पुऱ्या. त्याच्यात एकदम मस्त स्वादिष्ट बनते.